तर नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, आज आपण बघणार आहे 51 ग्लोरियस डे चा अल्बमचा टीजर बघणार आहे. हनी सिंगचं नवीन गाणं येतंय, त्याच्यामध्ये हनी सिंग असणार आहे, नरगिस फाकरे असणार आहे. लय दिवसापासून हनी सिंगचा कमबॅक होत नव्हता. माझ्या मते 1 वर्षापासून वाटतंय हनी सिंग परत येणार आहे. कारण की त्याचे गाणे पण आता मध्यंतरी लय गाजले. मला वाटतं राव हनी भाई यावं एकदा परत वर. हे तसंच सॉन्ग वाटतंय मला. तर आज आपण त्याचा रिएक्शन देणार आहे. सॉन्ग कसं असेल, सॉन्ग तर पूर्ण दिसणार नाही त्याच्यामध्ये, तो टीजर आहे, पण तो टीजरची लेंथच 1 मिनिट 14 सेकंदाची. तर बघू बाई आपल्या हनी सिंग परत आलाय का नाही, कसं आहे ना गाणं. सर लेट्स स्टार्ट. लुक तर भारी गेलाय भाई, लुक भारी, एकदम ॲनिमल पिक्चर सारखं, गाड्या बिड्या एक नंबर. भाई अंक तोडला डायरेक्ट त्याचा. हनी सिंग इन अँड ॲज माफिया. भाई हनी सिंगनी कमबॅक केलाय असं वाटतंय राव मला पण. कारण की भाईची लई दिवसापासून वाट बघत होते. गाणे तसे येत होते असं नाही, सुपरहिट गाणे पण येत होते, पण जे हनी सिंगला आपण लहानपणापासून ऐकलंय ना, म्हणजे मी तरी जे लहानपणापासून त्याला ऐकलंय ना, तसं एक गाणं अजून आलं नव्हतं. असं वाटतं यावं हे गाणं, हे तसंच प्रॉपर म्हणजे सगळ्यांच्या जिभेवर असावा, हे तसं गाणं असावं. आणि वाटतं बाईचा लुक पण याच्यामध्ये जे अॅनिमल पिक्चर मध्ये रणबीर कपूरचा होता तसा थोडाफार लुक वाटते. कारण की मागं गँगस्टर पण आहे, तुम्ही जर बघितलं टीजर मध्ये त्याचं चलणं, त्याच्या हातामध्ये सिगार, त्याचा ओव्हरऑल लुक त्यांनी म्हणजे सूट ते घातलंय, मागं लोक पण आहेत, असं वाटतं काहीतरी माफिया गँगस्टर होणे असं. आणि त्यांनी लिहिलेलं पण आहे त्याच्यामध्ये की माफिया लुक असणार आहे गाण्यामध्ये. आता जेव्हा पूर्ण गाणं येईल तेव्हाच आपल्याला समजेल की गाणं कसं आहे काय. माझ्या मते 26 सप्टेंबरला हे गाणं येते टी सिरीज या चॅनलवर. तर बघू, जेव्हा गाणं येईल तेव्हा पण आपण त्या गाण्याची पूर्ण रिॲक्शन देऊ. तर आता तुम्हाला टीजर कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय.